माता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी। आमचं दर्शन झालंय आणि माझा आवाज जरा येणार नाही कारण की मी माईक नाही लावला आणि इकडे खूप जास्त आवाज आहे। सो दर्शन झालं, आता महाप्रसादासाठी चाललोय आणि खूप जास्त गर्दी आहे। सो आता महाप्रसाद करू आणि मग मस्त हॉटेलमध्ये जाऊन झोपू। खूप जास्त झोप आली आहे। तिला तर घेऊ दे मंद। हाय कर। गुड मॉर्निंग फ्रॉम अक्कलकोट। काल मस्तपैकी अक्कलकोट स्वामींचं दर्शन झालं। रात्री महाप्रसाद घेतला आणि डायरेक्ट रूमवर येऊन झोपलो कारण की दिवसभर आम्ही खूप जास्त देवदर्शन केलं आणि सगळीकडे लाईन होती। सो जरा थोडीशी पाय वगैरे दुखायला लागलेले। तर आता डे 2 आहे आणि आता आम्ही चाललो आहे कोल्हापूरला आणि खूपच जास्त छान वातावरण आहे इकडे। आत्ता जस्ट सनराईज झाला आहे, सकाळचे 6 वाजले आणि खूप मस्त वाटते। पाठी आमची बस रेडी होती, सगळे बॅग्स वगैरे ठेवतात आणि ऑलमोस्ट सगळे रेडी झालेत। मीही रेडी झाली आहे। सो खूप एक्सायटेड आहोत आता कोल्हापूरला जायला। हो हाय करा। भारत माता की जय, वंदे। बाबा कसं वाटतंय ट्रिपला? कसं वाटतंय? मजा? कसं वाटतंय? खूप मजा आली। तुला किती? तुला कसं वाटतंय नाना? असं करा। कसं वाटतंय? छान वाटतंय। किती छान? खूप छान वाटतंय। किती छान वाटतंय? असं असं किती छान वाटतंय? खूप छान, मस्त एकदम वाटतंय मावशी? खूप छान वाटतंय। एकदम मजा येते। मजा, खूप प्रवास छान झाला। कसं वाटतंय? भरपूर छान, मस्त। दोघांना कसं वाटतंय? एक नंबर, मस्त। तुम्हाला कसं वाटतंय? पहिला प्रश्न आहे 3 पीठांची नावं सांगा। तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, रेणुका माता आणि सप्तशृंगी। वा टाळ्या। एवढ्या लहान मुलीने उत्तर दिलंय। आपल्या इंडियन फ्लॅग मध्ये किती कलर असतात? आपल्या ना भारताच्या झेंड्यामध्ये किती कलर असतात? रंग किती असतात? 3 कोणते? कोणता? हा पिवळा। पिवळा सफेद। किती महिने येतात का? सांग सांग। अगं मराठी ऍडव्हान्स आजी। मग आता इंग्लिश वाले सांग जे पहिले बोलत होती। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। टाळ्या टाळ्या वाजवा आता आजीला। कसली? मिश्रीची डब्बी। 84 आणि 1296 मम्मी 16चा पाडा बोलून दाखव। 13चा 11चा विचार ना फक्त। 11चा बघू। 11चा येतो ना। 11चा विचार। 13 आता का तोंडला फोडलं? 7चा विचार। 7चा 7 1 6 7 2 14 7 1 21 7 4 35। मला काहीतरी चांगला जरा हार्ड क्वेश्चन। तू खूप एक्सपर्ट आहेस ना, तुला सगळ्यांची नावं माहिती असतात ना। तू तुझं 4 पिढ्यांपर्यंतची नावं सांग। फॅमिलीतली 4 पिढ्या ना। फॅमिली ट्री
सगळ्यात पहिले नमस्कार का करते? नमस्कार. सगळ्यात पहिले प्रांजल अशोक कवडे, मग अशोक महादू कवडे, महादू नामदेव कवडे, नामदेव दगडू कवडे, विनायक तुकाराम डावकर, तुकाराम सकाराम डावकर, सकाराम भाऊ डावकर आणि भाऊ रखमा डावकर. रखमा छान नाव आहे. तू होस्टेस म्हणून तुला एक प्रश्न विचारते मी. आपल्या भारतात किती स्टेट आहेत? स्टेट आणि हे राज्य. येस, मग तुला बाहेरचे पण सांगायचे का? US चे सांग मग. आपण पाकिस्तान पासून स्टार्ट करू. तिकडचे पहिले सांग. थोडस शाळेत होतो तोपर्यंत तर 28 होते. त्याच्यानंतर स्टेट्स तेव्हा 30 का तुला राऊंड फिगर करायचंय? निघून सोलापूर पर्यंत पोहोचलोय. आता मी ते नाश्ता करतोय आणि तिथून जाणार आहोत डायरेक्ट कोल्हापूरला. मम्मी काय बघ तुझी टीचर थांबला का उभं राहायची. कोल्हापूरच्या मंदिरात पोचलोय आणि खूपच सुंदर मंदिर आहे. महाराष्ट्राची महालक्ष्मी आई अंबाबाईचे मंदिर कुणी बांधले हे निश्चित झाले नाही, परंतु माहितीनुसार हे मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले होते. पूर्वी महाराष्ट्रात मुघलांची हुकूमत होती. हिंदू सर्व मंदिर मोडून मशीद बांधत होते. त्याच काळात 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी देवीचे मंदिरही संकटात आले. महालक्ष्मीच्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून पुजाराच्या घरी अनेक वर्षे ही मूर्ती ठेवली होती. महाराज संभाजीराजे दुसरे यांना सांगून सरोजी घोरपडे यांना आज्ञा देऊन 26 सप्टेंबर 1715 रोजी विजयादशमीला श्री महालक्ष्मीची मूर्ती पुन्हा स्थापन केली. दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी आणि नोव्हेंबरमध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळात एक अतिशय विलक्षण घटना अनुभवायला मिळते. 31 जानेवारी आणि 9 नोव्हेंबर सूर्याची किरणे दरवाजातून प्रवेश करून थेट महालक्ष्मीच्या मूर्तीच्या पायावर पडते आणि 1 फेब्रुवारी आणि 10 नोव्हेंबरला सूर्याची किरणे छातीवर पोहोचतात. या सोहळ्याला महालक्ष्मीच्या किरणासह कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय राजा ज्योतिबा. ज्योतिबाच्या मंदिराची खूपच छान एक कथा आहे. प्राचीन काळात म्हणजे पूर्वीच्या काळात कोल्हापूर परिसरात राक्षसांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता ह्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईला या राक्षसांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी अंबाबाईने तपश्चर्या केली. तेव्हा केदारेश्वरांनी राक्षसांचं युद्ध करून प्रमुख राक्षस म्हणजे रत्नासुराचा वध या डोंगरावर केला. म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर
अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदोदित आमच्यावर असू दे, म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणमुखी आहे. तेव्हापासून ज्योतिबाचे मंदिर बरेचसे भाविक इथे पाया पडण्यास येतात. महालक्ष्मीच्या दर्शनानंतर ज्योतिबाचे दर्शन नक्की सर्व करतात आणि इकडे येऊन सगळ्यांचे जे संकट आहेत तीही नष्ट होतात. म्हणून ज्योतिबाच्या नावाने चांगलं. गौरीला डान्सिंग आणायला गेली. व्हिडिओ आहे हा, व्हिडिओ कॉल केलाय. ताई असं का करतेस यार. सो अशा प्रकारे आमचं सगळं देवदर्शन झालंय आणि आता आम्ही चाललोय आमच्या सगळ्या आजी लोकांना सोडायला गावी, म्हणजे माझ्या आंबेगाव तालुक्यामध्ये. आणि तिथून आम्ही जाणार आहोत मुंबई. म्हणजे ऑलमोस्ट 700 किलोमीटर आमचा प्रवास आहे आत्तापासून. आणि उद्या मंडे आहे आणि ऑफिस. बापरे, म्हणजे 700 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला आत्तापासून उद्या पोहोचेपर्यंत सकाळचे 6 तरी वाजतील. आणि मंडे यार, ओ माय गॉड, कसं होणार मावशी? जाणार की नाही मी ऑफिसला? तुला काय वाटतं? जाणार 100% जाणार. तुला असं वाटतंय? सकाळी 7 वाजता सांडपाड्याला जाणार आहेस तू? हा, व्हेरी मच हेक्टिक प्रवास आत्तापासून. 600 म्हणजे 600 किलोमीटर इथून आमचा प्रवास आहे. त्यामध्ये डिनर वगैरे सगळं इन्क्लुडिंग करून आम्हाला 1000 रुपीज पर पर्सन. डिनर वगैरे सगळं इन्क्लुडिंग करून 700 किलोमीटर. हे काय तुझं आयटनरी चालू आहे का? सो मला वाटतं मी हा व्लॉग इथेच एंड केला पाहिजे, कारण की चार्जिंग मोबाईलची पूर्ण संपली आहे. मी आता मोबाईल चार्जला लावणार, बसमध्ये झोपून घेणार, डायरेक्ट 700 किलोमीटर नंतर उठणार. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज, सी यू, टेक केअर.